शिवसेनेचा झंझावात आज 60 वर्षांचा झालाय. मात्र या 60 वर्षांमध्ये 7 वेळा शिवसेना फुटलीय. अगदी फुटणाऱ्या आमदार खासदारांना सोपा असा शिवसैनिकांना आदेश देणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतही 4 वेळा शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागलं होतं. आता अनेकांना असं वाटतं की 1991 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेनेमध्ये पहिली फूट पाडली. पण शिवसेना पक्षामध्ये पहिली फूट पडली ती 1974 साली. शिवसेनेच्या स्थापनेच्या अवघ्या 8 वर्षांनी म्हणजे 1974 साली बंधू शिंगरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात जात प्रति शिवसेनेची स्थापना केली. त्याचं कारण म्हणजे 1974 मधील मुंबई लोकसभा पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचे उमेदवार रामराव अधिक यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईतील लालबाग परळ या कामगार पट्ट्यातील शिवसेनेचे कद्दावर नेते बंधू शिंगरे यांनी बाळासाहेबांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला. अगदी बाळासाहेबांसोबतचे मतभेद वाढल्यानं बंधू शिंगरेंनी शिवसेनेला समांतर अशी प्रति शिवसेना नावाची नवी संघटना उभी केली. मात्र या प्रति शिवसेनेला लालबाग परळ मधील कामगार वर्गाचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. कालांतराने ही संघटना संपुष्टात आली. या घटनेला आज काही फार महत्व नसलं तरी शिवसेनेच्या इतिहासात ती दुर्लक्षित करून चालणार नाही. आता शिवसेनेला खऱ्या अर्थी मोठा धक्का बसला तो 1991 मध्ये. छगन भुजबळांनी 1991 मध्ये 18 आमदारांसह शिवसेनेमध्ये बंड केलं. भुजबळांचं हेच बंड शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेला बसलेला पहिला सर्वात मोठा धक्का होता. 1990च्या निवडणुकीत शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले. त्यानंतर छगन भुजबळांना विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हवं होतं. मात्र बाळासाहेबांनी मनोहर जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि नाराज झालेल्या छगन भुजबळांनी मंडल आयोगाचा मुद्दा पुढे करत तब्बल 18 आमदारांसह बंड पुकारलं. मात्र बाळासाहेबांच्या दहशतीमुळे 12 आमदार परत आले आणि अवघ्या 6 आमदारांसह भुजबळांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भुजबळांविरोधात शिवसैनिक प्रचंड संतापले. अगदी दक्षिण मुंबईत छगन भुजबळांच्या बंगल्यावर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. दगडफेक, जाळपोळ झाली. भुजबळांना अगदी बंगल्याच्या बाथरूम मध्ये लपून बसावं लागलं. अखेर आक्रमक शिवसैनिकांसमोर भुजबळांच्या अंगरक्षकानं हवेत गोळीबार केला आणि छगन भुजबळ बचावले. पुढे भुजबळांसोबत गेलेल्या सगळ्या आमदारांचं राजकारण संपलं. अगदी छगन भुजबळांनाही 1995 साली माझगाव मतदारसंघातून बाळा नांदगावकरांनी पराभूत केलं. शिवसेनेत तिसरं बंड केलं गणेश नाईकांनी. ठाणे आणि नवी मुंबईत गणेश नाईक म्हणजे शिवसेना असं समीकरण तेव्हा निर्माण झालं होतं. 1995च्या युती सरकारमध्ये गणेश नाईक मंत्रीही झाले. पण पक्ष नेतृत्वाला विचारात न घेता निर्णय घेण्याच्या स्वभावानं आणि अतिमहत्वाकांक्षी निर्णयांमुळे गणेश नाईकांचे शिवसेनेत खटके उडू लागले. अखेर 1999 साली नाईकांनी शिवसेना सोडली. पण गणेश नाईक बाहेर पडल्यानं नवी मुंबईत शिवसेनेला फटका बसला. ठाण्यामध्ये मात्र आनंद दिघेंच्या जोरावर बाळासाहेबांनी नाईकांचं वर्चस्व मोडीत काढलं. त्यानंतर 2005 साली नारायण राणेंच्या रूपानं शिवसेनेत चौथं बंड झालं. बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करत आपले राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्यास सुरुवात केली. तेव्हा शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी याला कडाडून विरोध केला. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर जहरी टीका केल्यानं 2005 साली राणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2015च्या वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणेंना शिवसैनिकांनी पराभवाची चव चाखवली. तर राणेंसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांचं राजकीय करिअर मात्र संपलं. आता 2006 साली शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी कौटुंबिक आणि भावनिक फूट पडली. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं. पक्ष संघटनेमध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान मजबूत होत गेल्यानं नाराज झालेल्या राज ठाकरेंनी 9 मार्च 2006 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. पुढे थेट शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी बंड जून 2022 मध्ये घडलं. उद्धव ठाकरेंचे विश्वासू एकनाथ शिंदे यांनीच तब्बल 40 आमदारांसह ठाकरे सरकार विरोधात बंड केलं. मात्र हे बंड केवळ नेते बाहेर पडण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर शिंदेना गळाला लावून भाजपनं केलेलं ऑपरेशन कमळ होतं. पुढे शिंदेंनी ठाकरेंकडून मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्ह ही हिरावून घेतलं. आता पुन्हा ठाकरेंची शिवसेना फुटली आहे आणि हे 7वं बंड आहे. 6 लोकसभा खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडत शिंदे सेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतलाय. मात्र इतकी बंड आणि फोडाफोडीचं राजकारण झेलूनही शिवसेना आजही खंबीरपणे उभीच आहे. आणि याचं कारण बाळासाहेब ठाकरेंनी तळागाळात उभं केलेलं शिवसेनेचं भक्कम केडर
आणि कडवट शिवसैनिक याच वैचारिक आणि भावनिक जोडीमुळे पक्षावर कितीही मोठी राजकीय संकट आली किंवा पक्षाची शकल झाली तरीही शिवसेनेचा मूळ पाया आजही खंबीरपणे उभाच आहे.